नागपुर महानगरपालिका चुनाव के लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट ने पूरी तैयारी शुरू कर दी है। पार्टी ने संकेत दिए कि जरूरत पड़ने पर वह नागपुर मनपा की सभी 151 सीटों पर चुनाव लड़ने के लिए तैयार है। इसी कड़ी में आज से इच्छुक उम्मीदवारों के इंटरव्यू लेने की प्रक्रिया शुरू कर दी गई है। वहीं महायुति को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस ने अपनी स्थिति साफ कर दी है। पार्टी की अपेक्षा है कि यदि महायुति होती है तो उन्हें कम से कम 15% सीटें मिलनी चाहिए। शहर अध्यक्ष ने कहा है कि यदि सम्मानजनक सीटें मिलती है तो गठबंधन पर विचार किया जाएगा, अन्यथा पार्टी अपने दम पर चुनाव लड़ने के लिए पूरी तरह से तैयार है। गौर से सुनिए क्या कहना है अनिल अहिरकर का। जवळपास 350 लोकांनी आमच्याकडे अर्ज सादर केलेले आहे। त्यांच्या आजपासून आम्ही मुलाखती सुरू केलेल्या आहे। त्यामध्ये आम्हाला आमची तयारी जी आहे 151 मध्ये आम्ही करतो आहे। नागपूरचे 151 उमेदवार आम्हाला द्यायचे आहे। कालच्या आमच्या मुंबईच्या सभेमध्ये आमचे कार्याध्यक्ष शिवणकर होते, पांडे मॅडम होत्या। त्या ठिकाणी आमच्या प्रांताध्यक्षांनी सांगितलं की महायुतीमध्ये आपण आहो, युतीशी आपण चर्चा करू। तर मी अध्यक्षांना काल प्रश्न केला होता की आमची तुम्ही काल शिवसेनेला बोलावलं, आम्हाला केव्हा बोलवणार? त्यांचं म्हणणं मुंबईवरून तुमचं नाव यायचं आहे, पण आज ते नाव आलेलं आहे। आमचे निरीक्षक राजेंद्र जैन जे आहे त्यांना ते त्यांच्याशी संवाद साधण्याकरता काम दिलेलं आहे। तर महायुतीमध्ये आम्ही काम करतो तर अधिकच आनंदाची बाब आहे। सन्मानजनक जागा आम्हाला मिळाल्या जी आम्ही मागितलेल्या आहे, तर त्याच्यापेक्षा मोठा आनंद आम्हाला होणार नाही। कारण की मोठ्या निवडणुका विधानसभेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना भरघोस प्रामाणिकपणे पूर्ण मदत करतो। तर आमची इच्छा आहे की या निवडणुकीमध्ये आमच्या लोकांना त्यांनी न्याय द्यावा अशी आमची विनंती आहे। सन्मानजनक जागा म्हणजे तुमच्या नजरेतून किंवा तुमच्या पक्षाच्या नजरेतून किती तो सन्मान म्हणजे 15% जागा, फक्त 15% जागामध्ये 20 ते 22च मागतोय आम्ही 151 पैकी, समजून घ्या। म्हणजे आम्ही असं खूप जास्त मागायचं ना मग कॉम्प्रोमाइज करायचं अशापेक्षा आम्ही अशा पद्धतीने आम्ही आमचा विचार करतोय। आता त्यानंतर त्यांचा का उत्तर येते त्यावर हे निर्भर होईल। परंतु जे काही असो, आजपासून आम्ही 151 वर आमची तयारी सुरू केलेली। सर इथं मान्यवर मंडळी बसलेली आहे, आजपासून मुलाखती सुरू केलेल्या आहे। आज उद्या परवा 3 दिवसामध्ये आमच्याकडे पूर्ण एक्झॅक्टली आम्ही किती उमेदवार आमच्याकडे येतात ते आम्ही तुम्हाला कळवू। म्हणजे तुमची स्वबळाची तयारी अजूनही कायम आहे? करावीच लागेल ना। निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये काय होते का नाही होते, महायुती होईल नाही होईल याकडे बघण्यापेक्षा आपण आपली शक्ती वाढवण्याचा आमचा अधिकार आहे ना। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दादा ग्रुप ते प्रयत्न आम्ही ताकदीने करतो आहे। तुम्ही बघता इतक्यामध्ये नागपूर शहरामध्ये राष्ट्रवादीची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली आहे। कारण की जे माझे खंदे सहकारी या ठिकाणी बसलेले आहे ते प्रत्येकजण आपल्या परीने या ठिकाणी काम करतात।